दिव्यैस्तवैर् वेदै साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगा ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यन्तं न विदुसुरासुरगणा देवाय तस्मै नमः। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय, दत्तात्रेय महाराज की जय, श्री चक्रपाणि महाराज की जय, श्री गोविंद प्रभु महाराज की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। नवरात्र प्रवचन सेवेचा आजचा चौथा दिवस। 4 दिवसापासून आपण ही सेवा ऐकत आहोत, भगवंताची लीळा ऐकत आहोत। त्या भगवंताच्या लीळा स्मरणाने, लीळांचं चिंतन केल्याने माणसाच्या सर्व व्यथा दूर होतात। असाही मनुष्य अनेक व्याधींनी, अनेक व्यथांनी, अनेक दुःखांनी, अनेक संकटांनी घेरलेला आहे। आणि अशा वेळी या सर्व संकटांचा सामना करण्यासाठी आपल्याला खऱ्या अर्थाने धर्माची आणि देवाची गरज असते। असं म्हटलेलं आहे की खुदा मेहरबान तो गधा पैलवान। देव जर तुमच्या पाठीशी असेल ना, साधारण मनुष्य जरी असला तरी तो कुठल्याही संकटाचा सामना करू शकतो। संकट किती मोठा आहे यापेक्षा त्याच्या पाठीशी कोण आहे हे महत्वाचं आहे। परमेश्वर जर आपल्या पाठीशी असेल तर मोठ्यातलं मोठं संकट सुद्धा लहान संकटात रूपांतर होत असतं। आणि म्हणून सदैव तो परमेश्वर आपल्या पाठीशी असला पाहिजे। जसं आपण बघितलं की पांडवांच्या जीवनामध्ये अनेक संकट आली, पण प्रत्येक संकटामध्ये भगवंत त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि भगवंतांनी त्यांना पूर्णपणे सहकार्य केले आणि त्यांना सर्व संकटातून उतरवलं, बाहेर काढलं। परंतु त्यासाठी सदैव त्यांची सेवा ही तितकीच महत्वाची, सातत्य महत्वाचं होतं। सदैव ते भगवंताचं स्मरण करायचं, भगवंताचं चिंतन करायचं। प्रत्येक जण देवाला सुख मागत असतो, परंतु जगातली एकमेव माता अशी आहे, कुंती माता। या कुंती मातेनं देवाला काय मागितलं की देवा सदैव मला दुःख दे। कारण जर दुःख असलं तरच आपल्याला देवाची आठवण येते, दुःखाशिवाय आपल्याला देवाची आठवण येत नाही। जसं डॉक्टर आला, ताप आला की डॉक्टरची आठवण येते की नाही? ताप आला की डॉक्टरची आठवण येते, डॉक्टरकडे जातो आपण आणि उपचार करून घेतो। ताप गेला की काय म्हणतो, मी डॉक्टरचा बाप। डॉक्टरला काय कळतं, डॉक्टरला काय समजतं, पण त्या डॉक्टरला आपण नावं ठेवतो। तशा प्रकारे एका हिंदी कवीने असं म्हटलंय, दुःखमे सुमिरण सब करे। दुःखामध्ये स्मरण सर्वच करतात, सुखमे करेन कोई। सुख असलं, आनंद असला, सर्व काही ऑलवेल असलं, व्यवस्थित असलं की मग माणसाला देवाची आठवण येत नाही। आणि जेव्हा काही संकट येतं, काही दुःख येतं, अशा वेळी मात्र माणसाला देवाची आठवण येते आणि मग तो देवाचा धावा करू लागतो की देवा मला तू वाचव। परंतु कवी असं म्हणतो की जो सुखमे सुमिरण करेल तो दुःख काहे को होय। जो सुखामध्ये सुद्धा देवाचं स्मरण करतो त्याला दुःख प्राप्त होतच नाही। यासाठी आपण सदैव त्या भगवंताचं स्मरण केलं पाहिजे, भगवंताचं चिंतन केलं पाहिजे, तर तो भगवंत आपल्या पाठीशी सदैव राहील। आणि म्हणून माणसानं कधीही सदैव त्या भगवंताचं नामस्मरण कधीही सोडू नये। अनेक संकट येतील, अनेक संकट जातील। आपण सुदामाचं चरित्र ऐकतो नाही का? सुदामा आख्यान आपण नेहमी ऐकतो। सुदामाच्या जीवनात किती संकट आली, खूप दुःख आली, परंतु तरी सुद्धा त्यानं भगवंताचं नामस्मरण सोडलं नाही, भगवंताचं चिंतन त्यानं सोडलं नाही। सदैव भगवंताचे चिंतन करत राहिलं आणि भगवंताचं चिंतन करत राहिलं। त्यामुळे दुःखामध्ये सुद्धा भगवंताने त्याला साथ दिली आणि
त्याला राजाचा रंकाचा राजा करून टाकला. हीच अवस्था आपल्या जीवनामध्ये सुद्धा आहे. परंतु आपण म्हणतो काय मी दररोज देवपूजा करतो, पारायण करतो, पण देव मला पावतच नाही, देव माझ्याकडे बघतच नाही. आपली तक्रार नेहमी भगवंताकडे असते की देव माझ्याकडे बघत नाही, देव माझं काही भलं करत नाही. देव तुमचं भलंच करण्यासाठी, देव तुमचं भलंच करणार आहे. तर आपण त्या देवाकडे किती जातो, आपण आपली अटॅचमेंट आपला त्या परमेश्वराशी, त्या ईश्वराशी, त्या अवताराशी, परमेश्वराशी आपला किती संबंध आहे, आपण त्या परमेश्वराचं किती म्हटलेलं ऐकतो, त्या परमेश्वराची वृत्ती आपण किती मनोभावे करतो, हेही महत्वाचं. काम पडलं की यायचं, बस अडचण आली की मग येणार, देव नारळ आणणार, देवाचा विडा ठेवणार, मग त्यातही किती पैसे निघतात, सर्वात लहान नोट किती निघते ती बघायची. 10 रुपयाची असते त्याही चांगलं, 50ची नको, 100ची जाते, 20ची जाते, 10ची नोट येते. आपण देवाला येणार आणि देवा सांगणार देवा हे फार मोठं संकट आहे, डॉक्टरांनी मला 5 लाख रुपये या ऑपरेशन सांगितले, परंतु जर हे तू निवारण कर 10 रुपयामध्ये, 5 लाखांचं काम 10 रुपयामध्ये करून टाक. करतो की नाही असं आपण. आणि म्हणून ही स्वार्थी भावना आपली परमेश्वरासाठी सुद्धा आपण तीच वापरतो. म्हणून कुठेतरी निरपेक्ष भावना आहे, निस्वार्थ भावना आहे. मी तुम्हाला कालही सांगितलं, परवा सांगितलं, मला वाटतं काल तुम्हाला सांगितलं की त्या आईला कळतं तुम्हाला काय हवंय. त्या आईला जसं मुलाचं म्हणणं कळतं, मुलाला काय पाहिजे त्या आईला कळतं. 500ची नोट मुलाजवळ गेली तर हा मुलगा त्याचा तोडून टाकेल, फाडून टाकेल, त्याचं काहीतरी चांगलं करणार नाही. आईला माहिती आहे, कारण आईला माहिती याला कोणती वस्तू द्यायची आणि काय द्यायचं, याच्यासाठी काय योग्य हे आईला माहिती आहे. म्हणून आई त्याच्यासाठी योग्य जे असेल तीच गोष्ट, तीच वस्तू आई मुलाला देत असते. असंच परमेश्वराचं सुद्धा. तुम्हाला काय चांगलं आहे, तुमच्यासाठी काय चांगलं आहे ते परमेश्वराला माहिती आणि तेच परमेश्वर तुम्हाला देत असतो. परंतु त्यासाठी आपण सदैव त्या परमेश्वराचं झालं पाहिजे, त्या परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे, त्या परमेश्वराचं म्हणणं ऐकलं पाहिजे आणि त्याप्रमाणे वागलं पाहिजे. बऱ्याच लोकांना काही शंका असतात. मला कालही आल्या होत्या, कॉमेंट्स आल्या आणि थोडंसं एकानं असं एक विनंती केली होती त्याच्यामध्ये की दत्त अवतार याच्याबद्दल थोडीशी माहिती तुम्ही आम्हाला सांगा. आणि म्हणून थोडासा आज पहिल्यांदा तो विषय आपण घेऊया दत्त अवताराच्या बद्दल. कारण आपल्याही बऱ्याच लोकांना दत्त म्हणजे काय हे बऱ्याच लोकांना आपल्याही कळत नाही. मग 3 मुखी दत्त आणि 1 मुखी दत्त हा काय प्रकार आहे, हा सुद्धा बऱ्याच लोकांना गोंधळ असतो. आणि म्हणून यातला भेद काय आहे हे थोडंसं आपल्याला समजावं यासाठी थोडीशी माहिती प्रथमतः सांगेन. श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार हा अमोघदर्शनी अवतार आहे. दत्तात्रय प्रभूंचं बाबतीत असं म्हटलं जातं की दर्शन कवनाही देण्याचे नाही, दर्शन ते देतच नाही, आणि दर्शन जर दिलं तर त्या जीवाचा उद्धार झाल्याशिवाय राहत. आणि आजही आपण प्रामुख्याने काही संकट आलं, काही अडचण आली, आपल्याकडे पद्धती की दुसऱ्या नामाचं स्मरण करायचं. काही संकट आली, अडचण आली की आपण दुसऱ्या नामाचं स्मरण करतो, दत्तात्रय महाराजांचं नामस्मरण आपण करतो. आणि म्हणून हा असा संकटमोचक असा हा अवतार आहे, लगेच प्रसन्न होणारा अवतार आहे. आणि म्हणून या अवताराचं वैशिष्ट्य काय त्या गोष्टी तुम्हाला हळू सांगतो. तो फरक असा विषय आहे की मग 3 मुखी दत्त आणि 1 मुखी दत्त हा काय प्रकार आहे, हा आपल्याला थोडक्यात समजलं पाहिजे, माहिती पडला पाहिजे, यासाठी थोडीशी माहिती तुम्हाला सांगतो. श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार कृतयुगाच्या शेवटच्या चरणामध्ये आणि त्रेतायुग सुरू होताना असा अवतार झालेला आहे संधीवर. आणि अवतार असा झालेला आहे, अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की अनुसया माता आणि अतृष्य यांची पिता आहे. अचानकपणे अनुसया मातेच्या तळहातावर छोटीशी बाल मूर्ती प्रगट झाली. गर्भामध्ये आलेले नाही, काहीच नाही, हातावर प्रगट झालेले आहेत दत्तात्रय महाराज त्या अनुसया मातेची. आणि मग अनुसया माता जागृत झाली, बघितलं तर हातामध्ये अगदी सूर्योदयाच्या वेळीची घटना आहे.
अशा वेळी प्रगट श्री दत्तात्रय महाराज झालेले आणि मग त्यांनी लहानपणी अनेक लीळा केलेल्या आहेत, अनेक घटना त्यांच्या जीवनातल्या आहेत, चरित्रातल्या आहेत. यदुराजाला ज्ञान दिलं असेल, अनेक सहस्रार्जुनाला भेट दिली, अनेक भक्तांचा उद्धार श्री दत्तात्रय महाराजांनी केलेला आहे. आणि मूळ ग्रंथामध्ये जे प्राचीन ग्रंथ आहे, उपनिषद असतील, आणखी बाकी जे प्राचीन ग्रंथ असतील, या सर्व ग्रंथामध्ये दत्तात्रय महाराजांचा कुठेही 3 मुख असलेला असा उल्लेख कुठेही नाही. एकच मुखाचा आहे आणि त्याचं नाव सैंग असं होतं. सैंग त्यांचं नाव. सैंग दत्तात्रय महाराजांच्या आई वडील म्हणजे अत्रुषी आणि अनुसय मातेनं सैंग ऋषी असं त्यांचं नाव ठेवलेलं होतं. बद्रिकाश्रमावर अवतार धारण केलेला आहे. आणि असं असताना सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये सैंग ऋषीचा आणि सैंगाचा पुढे दत्तात्रय झालेले आहे असा उल्लेख सर्व प्राचीन ग्रंथांमध्ये आलेला आहे. परंतु प्राचीन ग्रंथांमध्ये उपनिषदांसारखे असतात किंवा भृगु ऋषीचं प्राचीन एक स्तोत्र आहे जे आपण नेहमी पारायण करतो, दत्तात्रय कवच. हे अतिशय प्राचीन असं भृगु ऋषीनं निर्माण केलेलं आहे. त्या भृगु ऋषीनं सुद्धा कुठेही असा उल्लेख केलेला नाही की 3 मुख आहेत, 6 हात आहेत वगैरे, असं काही कुठेही उल्लेख नाही. तो नंतरच्या काळामध्ये उल्लेख आलेला आहे आणि तो कशासाठी आलेला तेही तुम्हाला मी सांगेन. परंतु झालं काय की श्री दत्त जन्माची कथा तुम्हाला थोडक्यात मी सांगितली. नंतरच्या काळात काय झालं की श्री दत्तात्रय महाराजांचा अवतार तिथे झालेला आहे, तिथे विराजमान आहेत, बाललीला सुरू आहे. आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवस सहजपणे फिरत फिरत नारद मुनी बद्रिकाश्रमाला आलेले. आणि बद्रिकाश्रमाला जेव्हा नारद मुनी आले आणि तिथलं वातावरण अतिशय सुंदर छान असं वातावरण बघून नारद मुनी सुद्धा खूप संतुष्ट झालेले. आणि बघितलं सर्व अनुसया मातेची भेट घेतली, अत्र ऋषींची भेट घेतली आणि हे सर्व वातावरण तिथलं छान वाटलं. आणि दत्तात्रय महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यांना खूप समाधान वाटलं आणि आनंदानं गात निघालेले. मग कैलासाला गेले. कैलासामध्ये पार्वती होती, पार्वतीला भेटले आणि मग काय ऋषी खूप तुम्ही खुश दिसताय म्हणजे आज, खूप आनंदी दिसतायचं कारण काय? म्हणजे कारणच कसं आहे, म्हणजे काय कारण म्हणून बद्रिकाश्रमाला गेलो. काय सांगावं त्या अनुसया मातेची महती म्हणे. इतकी पतिव्रता स्त्री, इतकी छान, इतकी चांगली स्त्री म्हणे, खूप आदर तिच्याकडे आहे. तेज, तिचं वैभव ते कुठेही नाही जगामध्ये. तिच्यासारखं वैभव कुठेच मला बघायला मिळालं नाही. आता बायांचा स्वभाव एक मत्सरी स्वभाव असतो. कुठल्याही बाया असतो मत्सरी स्वभाव असतो. दुसऱ्याला चांगलं म्हटलेलं बायांना आवडत नाही. त्या बाईकडे, शेजारच्या बाईकडे चांगली साडी आहे आणि चांगले दागिने नाही म्हटले या बाईला वाटतं आपल्याही घरी असलेच पाहिजे. तो मत्सर जागृत झाला. ती म्हणे माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्या मी तर शंकराची पत्नी आहे म्हणे स्वतः, आणि ती कशी काय माझ्यापेक्षा श्रेष्ठ असू शकते? नाही म्हणे, मी तिच्याकडे अनुभवलं आणि तिचं तेज खूप आहे, पतिव्रत आहे. असं म्हटलं ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही. तिथून निघाले, ब्रह्मदेवाकडे गेले, सावित्रीला इथेच सांगितलं. सावित्री सुद्धा रागवली. असंच काय म्हणता तुम्ही म्हणे, माझ्यापेक्षा काय श्रेष्ठ असू शकते ती? नाही म्हणे, श्रेष्ठ आहेच. तिथून निघाले, विष्णूकडे गेले, लक्ष्मीला इथेच सांगितलं की अशा अशा प्रकारे अनुसया माता आहे, अतिशय साध्वी आहे, तपस्विनी आहे, पतिव्रता स्त्री आहे. 3 बायांना ओळखून गेले आणि मग काय सांगता विचारत असो. संध्याकाळ झालेली आहे. महादेव आले बाहेरून. महादेव बाहेरून आले. बाईनं स्वयंपाक केलेला नाही, काहीच केलेलं नाही. बाई बसून बसली. बसून बसली. महादेवांना वाटली काय प्रकार झाला, ते चकित झाले. विचारलं काय झालं? नाही म्हणे, मला काही ते बाकीचं सांगू नका. ती अनुसया कोण आहे म्हणे, ती कोण तपश्चर्या आहे, पतिव्रता आहे असं म्हणतात. तिचं पहिल्यांदा तप तुम्ही भंग करा. ती आमच्या शस्त्रशास्त्री असली नाही पाहिजे, असू शकत नाही. आणि तिचा तुम्ही हे सत्व घ्यायला जा म्हणे, तिचं सत्व हरण करा असं म्हटलं. यांना असं वाटतं आता हा काय प्रकार झाला, हे मोठं संकट आलं. नाही ऐका तरी अडचण. गृहमंत्र्याचा आदेश होता, तो ऐकावंच लागलं. मग ठीक आहे, आता जाऊ ब्रह्मदेवाकडे जाऊ, बघू तिकडे काय अवस्था. ब्रह्मदेवाकडे गेलं, त्यांच्याकडे तीच अवस्था. ती सावित्री त्यांच्या रुसलेली आहे. सावित्रीने सांगितलं असं आहे. त्याही रुसलेल्या ब्रह्मदेवाचे तेही चिंतेत पडलेले. तेवढ्याच शंकर तिथे पोहोचले आणि सांगितलं म्हणे आमच्याकडे हीच अवस्था झालेली आहे, आमच्या घरी हीच परिस्थिती निर्माण झालेली आहे म्हणे, आता करायचं काय?
चला आता विष्णूजींकडे जाऊ म्हणून आपण त्यांना विचारून काय मार्ग निघतो का. विष्णूंकडे गेले, त्यांच्याकडे तीच परिस्थिती, त्यांचे गृहमंत्री त्यांच्यावर नाराज, तेही विष्णूच्या लक्ष्मी सुद्धा नाराज होतात. त्यांनी सांगितलं आमच्याकडे हीच परिस्थिती आहे, मग आता यातून काय करायचं, काय मार्ग काढायचा. चला बघूया म्हणे बद्रिकाश्रमाला जाऊन बघू काय काय. आणि बद्रिकाश्रमात जाऊन बघू म्हटल्यावर तर तिघांनी तिथून प्रयाण केलेलं आहे. आणि एका ब्राह्मणाचा वेश धारण केला, तपस्याचा वेश धारण केला आणि आले. नदीमध्ये स्नान करत होते अदृश्य. अदृश्यांना भेटले, म्हणे आम्हाला भोजन करायचंय, तुम्ही जा घरी, अणुसाई आहे तुम्हाला भोजन घाले. ठीक आहे म्हणे. नदीतूनच गारगोटे तयार होत चालले, एक 10-15-20 गारगोट्यावर चालले. गारगोट्यावर चालले आणि आले अणुसाई माते. आणि अणुसाई मातेला सांगितलं की आम्हाला भोजन करायचं, आम्हाला भोजन दे. ते आता ठीक आहे बसा, थोडा वेळ मी स्वयंपाक करते, तुझ्याकडचं नाही खायचं म्हणे आम्हाला, आम्ही जे अन्न आणलं तेच आम्हाला शिजवून दे. असं म्हटलं ठीक आहे म्हणे, काय हरकत नाही, काय आणलं सध्या. पाहिलं तर त्या होत्या गारगोटे, नदीमधले पांढरे दगड ते पाषाण. तिला आश्चर्य वाटलं. तिच्या लक्षात आलं की कोणीतरी हे वेगळे दृश्य दिसत आहे, हे ब्राह्मण वेगळे दिसत आहेत, नाही कसं म्हणायचं. ब्राह्मण भोजन मागतो आणि त्याला नाही म्हणणं योग्य नाही. ती म्हटलं ठीक आहे बाबा, काय हरकत नाही, तुम्ही बसा, मी व्यवस्था करते भोजनाची. आणि गेली पातेल्यामध्ये ते पाषाण धुतले दगड चांगले आणि पातेल्यामध्ये शिजायला टाकले. आता ते पाषाणच काय शिजणार आहे, जाळ लागलाय करून चाललंय सर्व, पण ते शिजायला काही तयार. तेवढ्यात सैंग ऋषी जे होते ते रंगत होते, ते छोटंसं बालक होता, रंगत रंगत आले, बघितलं काय चाललंय, मातेवरचं संकट हे मोठं आलेलं आहे मातेला. आणि म्हणून सैंग ऋषी रंगत रंगत गेले आणि त्या पातेल्यामध्ये कृपादृष्टी आपली टाकली. जशी कृपादृष्टी त्या पातेल्यामध्ये टाकली, बरोबर त्या पाषाणांचा छेद झाला आणि त्याचा छानपैकी भात तयार झाला. पूर्णपणे ते फुटले आणि छान तांदूळासारखे शिजून गेले तिकडे. आता झाले, मातेनं सांगितलं तुम्ही दिलेला पदार्थ तयार झाला म्हणे. यांनी बघितलं, हे माहिती काही दुसरं टाकलंच नव्हतं, पातेल्यात पाषाणच टाकले होते, तांदूळ टाकले नाही, काही नाही, शिजले. यांना आश्चर्य वाटलं, पण आता सांगितलेलं आहे त्याप्रमाणे आपल्याला करावंच लागेल. जेवायला बसायची तयारी केली, बसले. आता यांनी दुसरी अट घातली, म्हणे आम्ही जेवण तर करू, पण आम्ही असं जेवण करत नाही. कसं जेवण करणार, तुम्ही वाढायचंय, वाढताना अंगावर एकही वस्त्र नाही असायला नको, विवस्त्र होऊन तुम्ही आम्हाला वाढा. आता ही अट कशी देणं शक्य आहे, ही अट पूर्ण शक्यच नाही. मग आता हिचं सत्व नक्की हरण होणार हे त्यांना तिघांना माहित आहे. तिघे मनातल्या मनात खुश होतात की आता ही बरोबर अडकली, आता ही काही अट आपली पूर्ण करू शकणार नाही आणि हिचं सत्व जाणार. तेवढा सैन्य परत मागून रांगत रांगत गेले. ब्रह्मदेवाच्या डोक्यावर आठवला, विष्णूच्या डोक्यावर आठवला, शंकराच्या डोक्यावर आठवला, तिघांच्या डोक्यावर आठवला. तिघांचे बालरूपामध्ये रूपांतर होऊन गेले. तिघे छोटे छोटे बालक होऊन गेले. आता छोटेसे बालक झाल्यावर त्यांच्यासमोर वस्त्रांची काही अडचणच येत नव्हती. मातेनं वस्त्र सोडलं आपलं आणि त्या तिघांनाही खाऊ घातलं, पोटभर जीव घातलं आणि दूध पाजून त्यांना पाळण्यामध्ये झोपायला देऊन दिलं. पाळणा हलवते माता आणि त्यांना झोपवते पाळण्याला. आता 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, 3 दिवस झाला, हे काही घरी यायला तयार नाही. या स्त्रियांना आश्चर्य वाटलं की बुवा गेले होते ते 3 दिवस झाले अजून आले नाही, काय झालं. यांना चिंता वाटायला लागली, करायचं काय करायचं काय करायचं काय. आणि नारदाला पाचारण केलं आणि म्हणजे बघावर काय झालं. ते 3 दिवस झाले गेले म्हणे घरून, अजून आलेले नाही, काय अडचण आहे त्यांना, काय नाही, कसं आहे ते बघावं. आणि असं म्हटलं नारद तिथे गेले, बघितलं तर आश्चर्य वाटतं की तिघेही ब्रह्मा विष्णू महादेवाचं रूपांतर बालकामध्ये झालेलं होतं आणि ते तीनही बालकं छानपैकी आनंदामध्ये त्या पाळण्यामध्ये झोपलेली होती. आणि ही अशीची अशी कथा नारदानं तीनही स्त्रियांना सांगितली, लक्ष्मी, पार्वती आणि सावित्री, की असं असं झालंय म्हणे, त्यांचं बाल रूपांतर झालेलं आहे. मग घाबरल्या तिघे, या सृष्टीची व्यवस्था कशी चालेल आणि आमच्या पती जर बालरूप झालं तर कसं होईल. आणि म्हणून पुन्हा त्या तीनही जणी बद्रिकाश्रमाला आलेल्या आहेत. आल्या बद्रिकाश्रमामध्ये बघितलं तर तिघही बालकं झोपलेली होती. अणुसया मातेला नमस्कार केला आणि विनंती केली की आमची पती आम्हाला परत द्या. असं म्हटल्यावर ते म्हटलं घेऊन घ्या तुम्ही, बघा आहे समोरच आहेत म्हणे. आता घ्यायचा
लक्ष्मीला वाटलं आपण घ्यायला जायचो विष्णूला आणि हातात द्यायचे महादेवच. मग कसं करायचं? पार्वतीला म्हटलं आपण जायचो आणि आपल्या हातात द्यायचे विष्णू. आणखी पुन्हा अडचण येईल. पुन्हा विनंती केली मातेला की माते तूच यांचं रूपांतर मूळ याच्यामध्ये करून दे आणि आमचे पती आम्हाला दे, आमचे पती आम्हाला दान दे, अशी प्रार्थना या तिघींनी त्या मातेला केली. त्यावर ती माता म्हटली ठीक आहे, काय हरकत नाही. पुन्हा सैंग ऋषी आले. सैंग ऋषीने पुन्हा तिघांच्या मस्तकावर हात ठेवला आणि पुन्हा तिघांना मूळ रूप प्राप्त झाले. आणि मूळ रूप प्राप्त झाल्यानंतर पुन्हा त्यांनी मातेच्या समोर उभे राहिले. तिघे देव ब्रह्मा विष्णू महादेव तिघे त्या मातेच्या समोर उभे राहिले आणि विनंती केली, आम्ही तुझी सत्वपरीक्षा पाहायला आलो होतो, पण तू खूपच श्रेष्ठ आहेस. खऱ्या अर्थाने परमेश्वरी अवतार तुझ्या उदरी अवतार धारण केलेला आहे आणि तू खूप श्रेष्ठ आहेस. त्यांनी त्यांची महती मान्य केली आणि आणखी एक वर मागितला त्यांना. त्या अनुसया मातेला एक मागणं मागितलं की आम्हाला सुद्धा तुझ्या उदरी जन्म मिळावा. काय वर मागितलं? आम्हाला सुद्धा तुझ्या उदरी जन्म घेता यावा. मातेचं सांगितलं काही हरकत नाही, घेऊ शकतात. आणि त्यानंतर 3 मुलं नंतर आणखी पुन्हा जन्माला आलेली आहेत, अत्रि ऋषी आणि अनुसया माते. त्यातील एक प्रसिद्ध ऋषी आहे ते महादेवाचे अवतार आहे, ते आहेत दुर्वास ऋषी. दुर्वास ऋषी बऱ्याच कथांमध्ये तुम्ही ऐकलेले आहे. याज्ञवल्क्य एक आहे आणि सोम असे 3 मुलं त्यांच्या उदरी जन्माला आलेली आहेत. आणि त्या 3 मुलंही ऋषी वेगवेगळे पुराणांमध्ये सर्व प्रसिद्ध आहेत. मग असं असतानाही श्री दत्तात्रय हे वेगळे आणि हे 3 मुलं वेगळे. असं असतानाही हा प्रकार नंतरच्या काळामध्ये निर्माण झाला. याची कारणं मधल्या काळामध्ये आपण जर बघितलं तर आपल्याला लक्षात येते. मधला जो काळ होता हिंदू धर्माच्या दृष्टीने अतिशय क्लिष्ट विषय होता. शैव म्हणजे शंकराची भक्ती करणार, वैष्णव म्हणजे विष्णूची भक्ती करणार. आता शंकर सुद्धा हिंदूंचं दैवत, विष्णू सुद्धा हिंदूंचं दैवत. यामध्ये काही फरक नाही. विष्णूचे 10 अवतार म्हटल्यानंतर त्यांची मान्यता नाही आणि ते वैष्णवाचे भक्त वेगळे आणि शंकराचे भक्त वेगळे. शंकराचे शैव जे होते ते वैष्णवांचा तिरस्कार करायचे आणि वैष्णव जे होते ते शैवांचा तिरस्कार करायचे. दोघांच्याकडून विस्तव सुद्धा जात नव्हता. याची उदाहरणं पुराणांमध्ये भरपूर आलेली आहेत. प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप. आता हिरण्यकश्यप जे होते की नाही आवडील, हिरण्यकश्यप होते शंकराचे होते आणि प्रल्हाद होता विष्णूचा होता. मग तो काय म्हणायचा? हर म्हणे. तो काय म्हणायचा? हरी म्हणायचा. हर आणि हरी थोडाच फरक. हर म्हणजे महादेव आणि हरी म्हणजे विष्णू. आता या दोघांच्या भक्तीमध्ये एवढा वाद व्हायचा, त्यांचा वाद व्हायचा की शेवटी अक्षरशः त्याला मारण्यापर्यंत परिस्थिती, वडिलांनी मुलाला मारण्यापर्यंत परिस्थिती गेलेली होती. त्याला मारण्यापर्यंत गेली आणि नंतर नरसिंहाला अवतार धारण करावा लागला आणि त्या हिरण्यकश्यपाचा वध केला गेला. ही अवस्था हिंदू धर्मामध्ये होती. एकाच हिंदू धर्माची 2 भाग, परंतु दोघांमध्ये एवढे वाद. आणि त्यामुळे ही अवस्था जर पुढे चालत राहिली तर हिंदू धर्माच्या दृष्टीने ती घातक आहे, चुकीची आहे. एकाच धर्मात असून सुद्धा असे भेद होऊ नये यासाठी त्या काळची विद्वान जी मंडळी होती, त्या काळची जी मोठी मंडळी होती, विद्वान जाणकार संत वगैरे असतील, काही ऋषी असतील, ते ऋषी लोक संत लोक एकत्र आले आणि त्यांनी असं ठरवलं की हा वाद मिटला पाहिजे कुठेतरी. कारण वाद मिटवणं महत्वाचं असतं. वाद कुठेही घातक असतो आणि वाद जर धर्मात असेल तर तो अधिक घातक असतो. जसा अहंकार तुमचा संसारामध्ये अहंकार थोडाफार चालून जातो, परंतु धर्मातला अहंकार अतिशय घातक आहे आणि मग धर्मामध्ये अहंकार योग्य नसतो. पण हा वाद कुठेतरी मिटला पाहिजे म्हणून त्या काळचे ऋषी लोक, संत लोक, श्रेष्ठ लोक बसले आणि यातून काय मार्ग काढायचा हे त्यांनी विचार करू लागले. विचार करताना त्यांना असं जाणवलं, लक्षात आलं की आपण एक करूया. हे 3ही अवतार एकच आहे. हे 3ही जे ब्रह्मा विष्णू महादेव आहे ते वेगळे नाही, हे एकच आहे हे दाखवण्याचा आपण प्रयत्न करूया. आणि असा एखादा अवतार दाखवून की ते 3ही एका ठिकाणी अवतरलेले आहे. मग कुणाच्या बाबतीत असं करायचं? असा कोणी अवतार आहे का एखादा जगाच्या पाठीवर? रामाच्या बाबतीत करायचं म्हटलं तरी काही लोक रामाची भक्ती करतात, काही भक्ती करत नाही. काही कृष्णाच्या बाबतीतही अनुकूलता, प्रतिकूलता, उदासीनता 3ही प्रकार आहेत.
पण दत्तात्रय महाराज हे असे अवतार आहेत की त्यांच्यातून प्रतिकूलता कुणाच्याही मनात नाही. फक्त अनुकूल लोक आहेत दत्तात्रय महाराजांच्या बाबतीत. दत्तात्रय महाराजांना प्रतिकूल असं कोणी परमेश्वरी अवतार मानत नाही किंवा देव मानत नाही असं दत्तात्रय महाराजांच्या बाबतीत कोणी नाही. विष्णूची म्हणजे श्रीकृष्णाची निंदा करतील लोक, रामाची निंदा करतील लोक काही नाही, परंतु दत्तात्रयाच्या बाबतीत असं कुठेही प्रकार आढळून येत नाही. आणि म्हणून सर्व दत्तात्रयांना मानतात. आणि म्हणून त्यांच्या बाबतीत आपण असं करूया म्हणे की त्यांच्या ठिकाणी अशी संकल्पना मांडूया की एक अवतार असा झाला दत्तात्रय की तो तीनही अवतार ब्रह्मा विष्णू महादेव एकत्र झालेले आहेत. आणि ती संकल्पना त्यानंतर अस्तित्वात आलेली आहे. आणि ती फार जुनी नाही, फार प्राचीन नाही, नंतरच्या काळात अस्तित्वात आलेली आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये मात्र दत्तात्रय महाराजांचा उल्लेख एकमुखाचाच आहे. आणि असे जनरली सर्वसामान्यपणे तुम्ही जर बघितलं, परमेश्वर अवतार धारण जेव्हा करतात तेव्हा सामान्यपणेच करत असतात. चार माणसांमध्ये उठता बसता येईल अशाच प्रकारचा परमेश्वराचा अवतार नसतो. असा आता काही काही ठिकाणी आपण बघतो त्या गायींना 5 पाय असतात, काही वेगळं येतं, काहीतरी असं वेगळं येतं. त्या गायीचा किंवा एखाद्या मुलाला 3रा डोळा येतो, कसं असतं 3रा डोळा असला तरी लोक घाबरतात आणि त्याची किती चर्चा होते की नाही, स्वीकारतील का लोक तशा पद्धतीनं. जर एखादा मनुष्य एखादा असा आला की त्याला 2 तोंड आहे किंवा 3 तोंड आहे असं जर आलं तर कोणी स्वीकारेल का? असं स्वीकारत नाही. आणि म्हणून परमेश्वर अवतार धारण करत असताना सुद्धा सर्वसामान्य माणसासारखाच अवतार धारण करतात. त्यांचं कार्य, त्यांची सर्व वेगळी पद्धती वेगळी असते, परंतु अवतार धारण वेश मात्र मनुष्य वेशच असतो, साधारणच वेश असतो, सर्वसामान्यच वेश असतो. आणि म्हणून परमेश्वराने अवतार धारण करताना तसाच अवतार धारण केलेला आहे. असा 3 मुखाचा वेळ काही नाहीये, नंतरच्या काळात अस्तित्वात आलेला आहे. हे प्राचीन अनेक ग्रंथांच्या संशोधनाने सिद्ध झालेलं आहे. म्हणून जो अवतार खरा आहे दत्तात्रयाचा तो मूळ हाच आहे, एकमुखाचाच आहे. आणि अत्रि ऋषी आणि अनुसया मातेच्या उतरी अवतार ज्याने धारण केला तोच अवतार आहे. हा दोनही याच्यातला फरक एकाला विचारलं त्यावेळी तुम्हाला सांगितलं. आणि म्हणून तो अवतार काही काळ बद्रिकाश्रमाला राहिल्यानंतर माहूरला आलेले असा उल्लेख आहे. श्री दत्तात्रयांचा अवतार जो आहे त्या अवताराचं वैशिष्ट्य असं आहे की तो अवतार सदैव फिरणार आहे. जसा जोगी रमता आणि पाणी पाहता बोला, जोगी रमता बोला. जोगी जो असतो, संन्यासी जो असतो, फिरणारा अधिक चांगला असतो आणि पाणी वाहणारं चांगलं असतं. पाणी जर एका ठिकाणी थांबलं तर त्याचं डबक्यात रूपांतर होतं. तसं संन्यासी सुद्धा एका ठिकाणी थांबला की त्याला गुणदोष लागू शकतात. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांनी फिरण्याचं ठरवलेलं आहे. दत्तात्रयांचं आणखी एक वैशिष्ट्य तुम्हाला असं सांगतो, बाकीच्यांपेक्षा वेगळा. प्रत्येकाने एक गुरु कुठे केला असेल, परंतु श्री दत्तात्रय महाराजांनी 24 गुरु केलेले. 24 गुरु केले, एक नाही. त्याचं कारण असं होतं की प्रत्येक ठिकाणावर गुण घेतलं. मी तुम्हाला सांगितलं ना की कुठेही गेलं तर गुण घेतला पाहिजे, दोष नाही घ्यायला पाहिजे. त्या व्यक्तीकडून गुण घेतला. गुरु करणे म्हणजे काय, त्यांच्याकडून गुण घेणे. आपण अशा प्रकारे 24 गुरु दत्तात्रय महाराजांनी केलेले आहेत. त्या प्रत्येक ठिकाणावर काय ते ज्ञान घेतलेलं आहे. आणि म्हणून दत्तात्रय महाराजांचा अवतार हा सर्वापेक्षा वेगळा आहे. एकदा काय झालं, अशीच घटना तुम्हाला सांगतो, एक माहूरची घटना सांगतो. देवल ऋषी होते. देवल हा अतिशय प्रकांड विद्वान. माहूरचा आपल्याला, आपण माहूरला त्या जात असतो. त्या माहूरची घटना आहे. काय झालं की देवल ऋषी तपश्चर्यावान ऋषी तपश्चर्या करतायत. फार छान तपश्चर्या त्यांची चाललेली आहे. आणि तपश्चर्या करत असताना अचानकपणे कुठेतरी एका ऋषी लोकांच्या संमेलनामध्ये, ऋषी लोकांच्या मेळ्यामध्ये त्यांचा जाण्याचा योग आला. आता यांची तपश्चर्या काही ऋषी लोकांना माहीत नसेल कदाचित. आणि मग त्या ऋषी लोकांनी पाहिजे तेवढं तसं लक्ष यांच्याकडे दिलं नाही आणि थोडासा अवमान त्यांचा त्या ठिकाणी झाला. आता याचा त्यांना खूप राग आला. म्हणजे मी एवढा ऋषी, मी एवढी तपश्चर्या करतो आणि मला यांनी मान केला नाही, सन्मान केला नाही, तर राग आला. आणि सर्वांचा सूड उगवायचे हेतू नाही माहूरला आलेले होते. मग काय करायचं, ते सकाळी नदीमध्ये जायचे, तपश्चर्या करायचे. जल वगैरे चढवणं, स्नान वगैरे झालं की त्यांची तपश्चर्या तिथे थोडा वेळ चालायची आणि तिथे
मूठभर वाळू आणायच्या हातामध्ये आणि तिथे येऊन जे तुम्ही खाली लिंग आहे तिथं आजही पिंड आहे, ती पिंड नमस्कारी आहे. पिंड नंतर सांगेल मला कशी आली ती. त्या पिंडीच्या तिथे येऊन ते तपश्चर्या करायची आणि तपश्चर्या घेऊन ती मूठभर वाळू जी आहे त्या पिंडीवर व्हायची. अशा प्रकारे अनेक वर्ष तपश्चर्या त्यांची सुरू होती. तपश्चर्याचं वैशिष्ट्य असं होतं, त्यांचा प्रभाव एवढा होता की तिथे कुणी येऊ शकत नव्हतं. कुणाला येण्याची सुद्धा परवानगी नव्हती. त्यांच्या परवानगीशिवाय मध्ये कुणी येऊ शकत नव्हतं. पक्षी सुद्धा मध्ये येऊ शकत नव्हते. कारण इंद्रदेवाची पद्धत होती, कुणी एखादा ऋषी तपश्चर्या करायला लागला की मेणिकेला पाठवणे वगैरे त्याच्याद्वारे ते तपश्चर्या भंग व्हायची. असं होऊ नये म्हणून आधीच ती व्यवस्था सगळी करून ठेवलेली होती. मग आता ती तपश्चर्या अगदी चांगल्या भावनेत होती का? नाही. सूड उगवायचा लोकांचा म्हणून ती तपश्चर्या. आणि अशी तपश्चर्या सुरू आहे. ती तपश्चर्या सुरू असताना ती पिंड वाढायला लागली. ती पिंड वाढते, मोठमोठ वाळून वाढायला लागली. ती वाढत चालली, ती अगदी आकाशाला भिडलेली आहे ती पिंड. आणि ती पिंड इतकी घातक झाली, इतकी रसायनं त्यामध्ये भरल्या गेलेली होती, ती जर फुटली असती तर कदाचित सृष्टीचा नाश होईल एवढं सामर्थ्य त्या पिंडीमध्ये होतं. मग आता करायचं काय? सर्व देव लोकांना, ऋषी लोकांना सर्वांना चिंता पडली. जर असं काही झालं, ही पिंड जर फुटली तर सृष्टीचा विनाश होईल. आणि या सृष्टीचा विनाश होऊ नये यासाठी त्यांनी विनंती करायची काय? आता पुढे हे संकट कोण निवारेल? म्हणून सर्वांनी ठरवलं की दत्तात्रय महाराजांकडे जावं, तेच या संकटातून आपली मुक्तता करतील. आणि असं म्हणून दत्तात्रय महाराजांकडे आलेले आहेत आणि त्यांना विनंती केली की तुम्ही या संकटातून आमची मुक्तता करा आणि त्या ऋषीचा काय जे असेल ते बघा, करा, नीट करा, व्यवस्थित करा. दत्तात्रय महाराज म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही. आणि म्हणून मग दत्तात्रय महाराज निघालेले आहेत आणि दत्तात्रय महाराजांनी मागवलं. त्यावेळी नेमके देवऋषी तपश्चर्येसाठी नदीवर गेलेले होते. आता दत्तात्रय महाराजांनी तुम्ही ज्यांनी केले त्यांच्या लक्षात येत असेल, आपण मध्ये शिरतो. मध्ये शिरल्यानंतर बाजूला एक मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. कृष्णा आवळेचं झाड तिथं होतं. म्हणजे काळा आवळा असतो ना, आवळे जसे आपल्याला हिरवे आवळे असतात तसे काळे सुद्धा आवळे असतात. त्या कृष्णा आवळेचं झाड तिथे होतं. त्या झाडाखाली त्यांची बसायची गादी होती. त्या गादीवर ते नेहमी बसायचे. दत्तात्रय महाराज आले आणि सगळं त्या गादीवर बसले. आता हे तिकडून आले, हातामध्ये कमंडलू आहे, एका हातामध्ये मुठमध्ये वाळू आहे आणि आले आणि बघितलं, दुरूनच बघितलं की आपल्या गादीवर कोणीतरी मनुष्य येऊन बसलेला आहे. मात्र त्यांना माहीत असायला पाहिजे होतं की आपण तर एवढे तपश्चर्यावर आहोत, हा संपूर्ण परिसर आपण पूर्ण बंद करून ठेवलेला आहे, आपल्या आज्ञेशिवाय इथे कोणी येऊ शकत नाही, हे माहीत असायला पाहिजे होतं. पण तो मनुष्य कधी कधी अज्ञानवश गोंधळतो आणि मग त्याने विचार केला की ठीक आहे, म्हणजे काय हरकत नाही, असू द्या, मी माझी तपश्चर्या करेन आणि तपश्चर्या माझी झाली की मग यांना शाप देऊया, त्यांना दगदग होईल. कारण देवतेची तपश्चर्या अशी असते, तुम्हाला मी सांगितलेलं, देवता भक्ती सोपी नाही, परमेश्वर भक्ती सोपी. देवता लगेच क्रोधित होतात, त्यांचा कोप होत असतो. एखादं पारायण जर तुम्ही घेतलं, समजा एखादं पारायण करायचं ठरवलं होतेच, एखादं व्रत तुम्ही करायचं ठरवलं, जर ते पारायण तुम्ही दररोज 7 वाजता करायचं ठरवलं ना, 7 वाजताच झालं पाहिजे. 7 वाजून 5 मिनिटंही चालत नाही, 7ला 5 मिनिटं कमी असतानाही चालत नाही. देवता उद्देश त्याच वेळी झाला पाहिजे, त्याच पद्धतीने झालं तर त्याचं फळ मिळेल, अन्यथा त्याचा तुम्हाला कोप होईल. परमेश्वर भक्ती अशी नाही. परमेश्वर भक्ती 7 वाजता करा, 8 वाजता करा, 10 वाजता करा, केव्हाही केली तरी चालेल. जेवढं केलं त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे, नाही केलं त्याचं तुम्हाला कोप होणार नाही. हा परमेश्वर दयाळू परमेश्वर आहे. परमेश्वर भक्तीमध्ये आणि देवतामध्ये भक्तीमध्ये हा फरक आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की आता जर आपण तिथे गेलो तर आपली तपस्या अपूर्ण राहील, म्हणून आधी आपलं जे व्रत धर्मचं आहे ते करूया आणि नंतर याला शाप देऊया. आणि मग ते गेले आणि त्या पिंडीजवळ बसले आणि त्यांनी त्यांची तपश्चर्या प्रारंभ केली. सुरू झालं त्यांचं. आणि दत्तात्रय महाराज इकडून पलीकडून गेले. पलीकडे आजही तिथे मागच्या बाजूला एक स्थान आहे, छोटंसं असं स्थान, त्या पिंडीच्या वरच्या बाजूला असं. तिथे उभे राहिले आणि तिथून काय केलं, त्या पिंडीवर हात ठेवला दत्तात्रय महाराज. पिंड खूप उंच होतं. दत्तात्रय महाराज तेवढे उंच झाले, हात तेवढा उंच गेला आणि त्या पिंडीवर जसा हात ठेवला तशी ती पिंड सर जमिनीत जायला, अतिशय वेगाने ती पिंड जमिनीत जायला लागली. आणि जशी पिंड वेगाने जमिनीत जायला लागली तेव्हा मात्र ऋषी घाबरले. हा काय प्रकार आहे, आपली एवढी मोठी पिंड आपण उभारलेली आणि ही पिंड एका क्षणात जमिनीत जायला लागली. मग घाबरले उठले. त्यांच्या लक्षात आलं की हा जो मनुष्य आलेला आहे
ही व्यक्ती सामान्य नाही. पटकन उठले आणि येऊन दत्तात्रय महाराजांचे पाय पकडले. देवा म्हणे ही माझी पूर्ण थोडीशी तर राहू द्या. आणि असं म्हटल्यानंतर देवानंद रायांनी या 3 ते 3.5 फुटाची पिंड आजही अस्तित्वात आहे. आणि मग त्यांच्या लक्षात आलं की दत्तात्रय महाराज परमेश्वर अवतार आहेत. मग आपल्या कुटीमध्ये आज जिथे निद्रास्थान आहे की नाही, त्या निद्रास्थानात भगवंताला घेऊन आले. तिथे अतिशय आदर स्वागत छान केलं, बसायला टाकलं, संपूर्ण पाय धुवले, संपूर्ण सेवा केलेली आहे. आणि प्रसन्न झाले. देव म्हणे तुला काय मागायचं माग. देवा एकच मागणं आहे मला. काय सांग, काय मागायचं असेल ते माग. आपण काय मागितलं असतं? आपण सर्वच मागितलं असतं. आधी तर म्हटलं असतं 10 वर मला देऊन टाकी, एका वरामध्ये मला लागणार नाही. 10 वर मला पाहिजे, माझ्या मुलाचं लग्न झालं पाहिजे, माझ्या मुलाला नोकरी लागली पाहिजे, माझं अमकं झालं पाहिजे, तमकं झालं पाहिजे, मला पैसा भेटला पाहिजे, मला बंगला भेटला, सर्वच मागितलं असतं आपण. ऋषीने सांगितलं की देवा चंद्र सूर्य, कारण हा चिरायू अवतार आहे. अवतार संपलेला नाही. आवाज कमी जास्त होतो. याचा फेसबुकचा माईक चार्जिंग संपले. आणि आणि मग चिरायू अवतार असल्यामुळे त्यांनी सांगितलं, विनंती केली की देवा बाकी काही मागत नाही मी, परंतु चंद्र सूर्य असेपर्यंत निद्रेसाठी आपण इथे यावं. देवाने सांगितलं ठीक आहे, तथास्तु म्हटलं देवाने. आणि त्यांची विनंती भगवंतांना मान्य केलेली आहे. अशा प्रकारे माहूरची घटना आहे. आणि माहूरला तेव्हापासून श्री दत्तात्रय महाराज आजही निद्रेसाठी जात असतात. तुम्हाला सांगितलं दिनचर्याविषयी दत्तात्रय महाराजांची सकाळी उठले की काशीला स्नान. काशीचं स्नान झालं की बद्रिकाश्रमला पुराण सांगण्यासाठी जातं. पुराण तिथे उपनिषदांचं वेदांचं ज्ञान तिथे देत असतं. तिथून निघाले कोल्हापूरला येतात भिक्षेसाठी. कोल्हापूर भिक्षा मागितली, 45 भोजनाला येतात. आणि 45 निद्रेला माहूरला येतात. आता तुम्ही असा विचार करा, माहूरून सकाळी निघाले देव, माहूरून काशीला स्नानाला जायचं तर माहूर ते काशी साधारणपणे 600 ते 700 किलोमीटर अंतर आहे. तिथून बद्रिकाश्रम 700 ते 800 किलोमीटर अंतर आहे. हे 700 जवळ 1500 किलोमीटर झाले. माहूर त्या बद्रिकाश्रमावरून भगवंत निघाले, आले म्हणजे कोल्हापूरला. ते साधारण 1000 ते 1200 किलोमीटर अंतर आहे. 15 10 25. तिथून साधारण 300च्या आसपास 45 अंतर आहे. किती आलं होतं आपलं? 25 झालं होतं ना. 25 आणि 3 28 झालं. आणि तिथून 400 किलोमीटर पुन्हा माहूर आहे. हे 3200 किलोमीटरचा अंतराचा प्रवास श्री दत्तात्रय महाराज दररोज करत असतात. असा हा एक वेगळा अवतार आहे. आणि वेगळा अवतार या दृष्टीने आहे की सर्व भक्तांची संकट दूर करण्याचं सामर्थ्य त्याच्याकडे आहेच. परमेश्वर अवतार आहेतच, परंतु भक्तांना प्रसन्न लवकर होण्याचं काम ते सदैव करत असतात. आणि भक्तांचं मनोरथ पूर्ण करण्याचं काम श्री दत्तात्रय महाराज दररोज करत असतात. श्री दत्तात्रय महाराज की जय. लोणार मार्गे चोर कुमती हरणे. मेहकर वरून भगवंत लोणारला निघालेले आहेत, लोणारला चाललेले आहेत. आणि लोणारला जात असताना काय झालं की तिथून शारा म्हणून एक गाव आहे, आजही ते गाव आहे. आणि त्या शाऱ्याच्या रस्त्यावर भगवंत निघालेले आहेत. आता काय झालं, थोडं संध्याकाळ झालेलं, उशीर झालेला होता, रात्रीची वेळ झालेली आहे. निघाले भगवंत सोबत या 2 बाया आहेत, निघाले. आणि अचानकपणे रस्त्यानं चोरांची टोळी चाललेली आहे. चोरांची टोळी जशी आली तशा बाया घाबरल्या. चोर आले देवा, येऊ द्या, काही चिंता करू नका, येऊ द्या, आले तर येऊ द्या, काय होतं. आणि जसे चोर पुढे आले तसे बघितलं की देव आहेत, आले देवाच्या पाय पडायला लागले. देवानं काय पहिला शब्द उच्चारला माहिती का तुम्हाला? चोरासाठी सुद्धा काय शब्द उच्चारला? आपण चोर म्हटलं, देवानं चोर म्हटलं नाही, महात्मे होऊया. त्या चोराला सुद्धा बोलतात की आपलं महात्मे होऊया. नाही देवा तुम्ही इकडे कसं काय म्हणे? अरे म्हणे तुम्ही कशासाठी आले ते करा, तुम्ही लुटायसाठी आले की नाही, लुटा म्हणे तुम्ही आम्हाला. नाही म्हणजे देवा तुम्हाला कसं काय लुटायचं, देवाला कसं आम्ही लुटणार? नाही म्हणजे जे आहे ते आमच्याकडचं तुम्ही घेऊन जा. नाही म्हणजे देवा हे वस्तू हे वस्त्र
तुम्हीच पांघरावे आणि तुम्हीच घ्यावे, आम्ही त्या योग्यतेचे नाही, आमच्या योग्यतेचे वस्त्र ते नाही आणि म्हणून तुम्हीच ते पांघरावे आणि तुम्हीच ते करावं. चोर वाईट भावनेने आलेला, लुटण्यासाठी आलेला, त्याची सुद्धा मी का सांगितलं तुम्हाला त्या रेड्यांची कुमती हरली की नाही, तशा प्रकारे चोराची सुद्धा कुमती एका क्षणामध्ये कुमतीचं रूपांतर सुमतीमध्ये झालेलं आहे. आणि चोर सुद्धा म्हटले नाही देवा असं नाही, आम्ही तुला नाही लुटू शकत. आणि बसले, दंडवत केले, बसले, 2 शब्द देवाने त्यांना गोष्टी सांगितल्या आणि मग बसले, थांबले थोडा वेळ आणि निघालेले. ते म्हणे जा तुम्ही आता जाऊ शकता. ते म्हणजे तसं नाही चालणार, पुढे आणखीन चोर बसले दुसरे, आम्ही सोडून दिलं म्हणे, ते चोर तसे नाही. देव म्हणे काही मला करत नाही, कोणी काही चिंता करू नका, तुम्ही चिंता करू नका. नाही म्हणे देवा आम्ही तुमच्यासोबत येतो. देवानं त्यांना सगळ्यांना तांबूळ म्हणजे पान वगैरे दिलेलं आहे, पाच उडाला सगळं दिला आणि ते सर्व सोबत भगवंताच्या आलेले. पुढच्या रस्त्यावर आल्यावर एकमेकांच्या खुणा त्यांच्या चोरांच्या एकमेकांच्या झाल्यामध्ये बसले होते वाखणमध्ये त्या, आणि तिथे एकमेकांच्या खुणा आल्या आणि मग तेही आले बाहेर. अरे म्हणे कसं काय तुम्ही? नाही म्हणे देव आहे, देवाला सोडवायला आम्ही ठरलो. तेही आले, त्यांनी देवाला दंडवत केला, त्यांनी क्षमा मागितली देवाची आणि मग सर्व छान प्रकारे त्यांची जी बुद्धी वाईट बुद्धी, ती वाईट बुद्धी त्यांची ते निघून गेली आणि मग त्या सर्वांनी गावापर्यंत सोडायला भगवंताला आले आणि गावापर्यंत सोडून दिलं आणि मग ते निघून गेले. अशा प्रकारे परमेश्वराचं कामच हे होतं, दैवाचं कामच येतं की ती जी वाईट बुद्धी आहे, असंही बघा तुम्ही, माणसाची बुद्धी वाईटच असते. अधमती म्हटलेलं आहे. मती कशी आहे माणसाची? अधमती आहे. चांगला विचार मनुष्य करत नाही, वाईटाचा विचार मनुष्य जास्तीत जास्त करतो. जास्तीत जास्त विचार वाईट असतो माणसाचा. माणसं चांगलं कधी वागत नाही, चांगला विचार कधी करत नाही. अधमती आहे. भजन असेल, प्रवचन असेल, कीर्तन असेल, तिथे कोणी जाणार नाही. तर भांडण सुरू झालं की 2-2 तास ते भांडण पाहायला वेळ देते, तिथे उभे राहतील. एकमेकांची निंदा सुरू असेल तर त्या निंदा ऐकण्यामध्ये 2-2 तास घालवतील माणसं, पण देवाच्या ठिकाणी 10 मिनिटं सुद्धा घालवणार नाही. ही माणसाची प्रवृत्ती आहे. अधमती, अधगती, त्याची चाल सुद्धा तशीच. चांगल्या गोष्टींकडे कधी वळत नाही, चांगल्या गोष्टींकडे कधी जात नाही. वाईट जिथे असेल तिथेच तो जात असतो. आणि रती म्हणजे अधरती, रमण वृत्ता ज्याची आहे, तो रममान कशात होतो? भजन कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये रममान होत नाही, तर तो वाईट गोष्टींमध्ये रममान अधिक होतो. मोबाईल जर हातात घेतला तर तासन-तास त्या मोबाईलची रील पाहत असतो, स्वतः हसत राहतो वेळासारखा. करत असतं ना, मोबाईलच्या रील बघता तर आपण हसत राहतो स्वतःच. अशी होती अवस्था. तासन-तास त्याच्यामध्ये घालवेल, पण प्रवचनामध्ये किंवा चांगल्या कामामध्ये माणसं वेळ घालवेल. म्हणून चांगल्या कामामध्ये माणसाची मुळात प्रवृत्ती माणसाची आहे, त्याची अधमती आहे, त्याची अधगती, अधरती. म्हणून अशा प्रकारची मती, अशा प्रकारची बुद्धी माणसाला कधी ठेवू नये. चांगला विचार केला पाहिजे, चांगल्याच बाबतीत वागलं पाहिजे. एकदा काय झालं, एक राजा होता. त्या राजानं ब्राह्मण भोज ठरवलं, ब्राह्मणांना भोजन द्यायचं ठरवलं. काही ब्राह्मणांना निमंत्रण दिलं आणि सांगितलं तुम्ही माझ्याकडे भोजनाला या. त्याप्रमाणे स्वयंपाकाला सांगितलं, स्वयंपाकी छानपैकी स्वयंपाक करतोय, खीर वगैरे शिजवतोय, सर्व पुऱ्या वगैरे संपूर्ण स्वयंपाक सुरू आहे. आणि सुरू असताना मोकळ्या पटांगणावर स्वयंपाक सुरू होता सर्व. अचानकपणे एका घारीनं काय केलं, घार होती घार, त्या घराने एका सापाला पकडलं. सापाला पकडलं, ती घेऊन चाललेली होती. ती जशी घेऊन चाललेली आहे, त्याची झटापट चाललेली आहे सापाच्या घारीची, आणि अचानक त्या सापाच्या तोंडात विष निघालं आणि ही जी खीर शिजत होती की नाही, त्या खिरीमध्येच ते विष पडलं. आता त्या स्वयंपाकाला माहीतच नाही, अचानक वरून पडलेलं होतं ते, त्याला काय माहित आहे, त्याला माहीतच नाही. विचारलं त्याला तसं स्वयंपाक केला, राजाला काहीच माहित नाही. स्वयंपाक केला, जेवण वगैरे ब्राह्मणांना बोलवलं आणि छानपैकी ब्राह्मणांना जेव घातलं. ब्राह्मणांना जेव घातल्यावर त्याचा परिणाम काय होणार होता? विषच होतं, विषच त्या ब्राह्मणांनी खाल्लेलं होतं की सर्व ब्राह्मण मरण पावले. तर मरण पावले झाला हा विषय. राजा म्हणतो कसं काय? राजाला वाईट वाटलं, स्वयंपाकाला विचारलं काय काय झालं? म्हणजे मला काहीच माहित नाही काय झालं, मी तर चांगला स्वयंपाक केला होता आणि मी काहीच केलेलं नव्हतं, पण कसं झालं मला माहित नाही. राजा दुःखी झाला. तो स्वयंपाकी दुःखी झालेला आहे, पण आता काही इलाज नव्हता.
हा सर्व निवाडा यमाकडे गेला. चित्रगुप्त बसलेला होता. तो आता काय करायचं, या हत्तीचं पात्र कुणाच्या माथ्यावर मारायचं. स्वयंपाकाचं म्हणा तर स्वयंपाकाला काही माहीतच नव्हतं. विष पडलं त्याची काही त्याच्यामध्ये चूक नाही. राजाचं म्हणा तर राजाला काहीच माहित नव्हतं, राजाची काही चूक नाही त्याच्यामध्ये. घारीचं म्हणाल तर घारीचा विषयच नाही, घार तिचं काम करत होती. सर्पाचं म्हणाल तर सर्पही त्याचं काम करत होता. तर कुणाचीच चूक नाही. पण आता हत्या तर झालेली आहे, मग याचा आरोप नाव ठेवायचा. बरेच त्यांच्यामध्ये चर्चा मंथन झालं, पण त्यातून निर्णय घ्यायला लागू शकला नाही. यम म्हटलं ठीक आहे, बघू आपण थोड्या नंतर काहीतरी याचा निर्णय आपण तो घ्या. थोड्या दिवसांनी काय झालं की काही ब्राह्मण मंडळी त्या राजाला भेटायला आली. ब्राह्मण मंडळी जशी राजाला भेटायला आली, रस्त्यामध्ये एक म्हातारी उभी होती. त्या म्हातारीला विचारलं राजा, त्या ब्राह्मणांनी, तर बाबा राजवाड्यात नाही, मला राजाकडे जायचं आहे. मला ती म्हातारी इकडून असं सरळ पुढे गेले, गाडीचा पुढचा जो दरवाजा आहे ना, तिथून मध्ये गेली तर राजवाडा आहे, राजा तिथे तुम्हाला भेटेल. म्हातारीने सांगितलं. पण एक लक्षात ठेवा म्हणे, तो राजा आहे ना खूप वाईट आहे. म्हणजे काय झालं, तो ब्राह्मणांना मारून टाकतो म्हणे. तो ब्राह्मणांना विष घेऊन मारून टाकतो म्हणे. आता हिला बघितलेलं होतं का, हिला काही माहीत होतं का, पण त्या राजाचं वाईट बोलायचं काम तिला करून टाकलं. यमानं म्हटलं हिला पकडा पाहिजे होता. ही सर्व त्या याला कारणीभूती आहे. तो चित्रगुप्त म्हणतो ही कशी कारणीभूत, तिला तर काहीच केलं नाही त्याच्यामध्ये. म्हणे अरे म्हणे ती घटना घडल्यावर राजाला वाईट वाटलं, ती घटना घडल्यावर स्वयंपाकाला सुद्धा वाईट वाटलं. आनंद कुणाला वाटला, या बाईला वाटला. हिला निंदा करणाऱ्या बाईला आनंद वाटतो, इथं राजाचं वाईट झालं पाहिजे. अशा जो वाईट विचार करणारे माणसं आहेत त्याच्याच माथ्याने पाप टाकलं पाहिजे. अशा प्रकारे तो व्यक्ती, पुढचा व्यक्ती पाप करत असेल, चुकीचं आचरण करत असेल, तर तो शरीराने करतो, पण तुम्ही मात्र वाचन करत असता. म्हणून कुणाच्याही बाबतीत वाईट बोलण्याचा, कुणाच्याही बाबतीत वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण चांगलं बोललं पाहिजे. जसं त्या चोराला समाजाने काय म्हटलं, महात्मा होऊया म्हणून. आपण चांगल्या माणसाला चांगलं बोलत नाही. थोडं त्याला दिसत नसलं त्याला आढळ म्हणतो आपण, फुटका म्हणतो आपण. पुढे लंगडा असेल त्याला लंगडा म्हणून चिडवतो. कोणाला काय वेगवेगळ्या प्रकारे आपण चिडवायचं बघतो, आपण दुसऱ्याला नावं ठेवायचं. स्वामी त्या चोराला सुद्धा महात्मा म्हटलं. हे बुद्धीचे वैभव, ही बुद्धीची श्रेष्ठता आपल्याकडे आली पाहिजे. या बुद्धीची स्थिरता आपल्याकडे आली पाहिजे. ही बुद्धीची स्थिरता जर आपल्याकडे आली तरच आपल्या खऱ्या अर्थाने या धर्मामध्ये या अध्यात्मामध्ये महत्वाचं स्थान. आणि म्हणून सदैव आपण आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाशी चांगलं बोलण्याचा, चांगलं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बोलताना दुसऱ्याचं अंतःकरण दुखेल असं आपण कधीही बोलू नये. देवाने काय सांगितलं, वर्मस्पर्शेला वर्मस्पर्शापस्तीवरी शिरच्छेदचा. कुणाचे वर्मस्पर्श तुम्ही काढू नका. वर्मस्पर्श करण्यापेक्षा त्याचा शिरच्छेद केला ना ते एक वेळ परवडलं. शिरच्छेद केल्यावर तो एकदाच मरण पावणार आहे. पण जेव्हा तुम्ही वर्म काढा, प्रत्येक वेळी त्याला आठवण येत जातो, त्या मरणापेक्षा त्याचं जास्त दुःख करावं. म्हणून कुणाचे वर्मस्पर्श तुम्ही काढू नका, कुणालाही वर्मावर कुणाच्या बोट ठेवू नका आणि कुणालाही नावं ठेवू नका, असं भगवंत म्हणतात. आणि म्हणून त्याप्रमाणे लोकांशी बोलताना, सर्वांशी बोलताना आपल्याला कसं चांगलं बोलता येईल, कसं योग्य बोलता येईल, कुणाच्याही मनाला आल्हाद वाटेल असं आपल्याला तोंडून कसे शब्द येतील, याचा सदैव विचार प्रत्येक माणसाने करावा. तो केला तरच खऱ्या अर्थाने आपला धर्म आपल्याला आपल्या अंतःकरणात आहे. आणि आपण त्या देवाचं काहीतरी करतोय, काहीतरी ऐकतोय, याचं फलित होईल. एवढं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी.